नमस्कार, मी अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळे आणि दिवाळीमध्ये ताटामध्ये ते शंकरपाळे दिसलीच पाहिजे, तेव्हा ताट सुंदर दिसतं. त्यासाठी मी त्या वाटीने 8 वाट्या मैदा घेतलेला आहे, 3 वाटे साखर घेतलेली आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 2 वाटे दूध घेतलेलं आहे. दूध मी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ म्हणजे टाकायचं आहे, जादा नाही आहे. आणि त्या वाटेने मी साखर एकाच वाटेने म्हणजे साखर, त्याच वाटेने 2 वाट्या दूध, तूप तेच म्हणजे सेम ह्याने घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आता मी दूध अगोदरच गरम करून घेतलेला आहे आणि 2 वाट्या दूध आहे ते गरम करून घेतलेलं आहे. 3 वाट्या साखर आहे आणि 1 वाटी तूप आहे आणि हे मिश्रण फक्त तुम्हाला साखर विरघळेपर्यंतच गरम करायचं आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे, त्या बटनावरती जाऊन क्लिक करा, तिथे तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. आता बघा, हे हलकंसं गरम केल्यानंतर थंड होऊन द्यायचं आहे, पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला मैद्यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने शंकरपाळीचा आटा मळायचा आहे. शंकरपाळीचा आटा मळताना खूप भार आणि जोर देऊन मळायचा नाही, हलक्या हाताने मळायचा आहे. बघा, सगळं ते परफेक्ट प्रमाण होतं आणि तेवढं संपूर्ण पाणी, दूध, साखर असं परफेक्ट त्याला मैद्याला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये मैदा भिजलेला आहे. कमी पडला तर जर पाणी जास्त झालं तर त्यात तुम्ही मैदा ॲड करू शकता. आणि आता तुम्हाला लेअरवाली शंकरपाळी पाहिजे असेल तर पहिले लाटी अशी चपाती मोठे लाटायचे, त्याच्यानंतर दुसऱ्या 2 एकसारख्या लाटायचे आहे. त्याच्यानंतर साईडने असं फोल्ड करायचे, एका एक ठेवून अशा तिन्ही ठेवायचे आहेत आणि खालच्या चपाती फोल्ड करून घेऊन उलटी मारायची आहे, उलटी करायची आहे. त्याच्यानंतर ती लाटून घ्यायची आहे, भाकरीच्या आकाराची लाटून घ्यायची आहे. त्याच्या भाकरी जेवढी जाड असते तेवढी. त्याच्यानंतर कट करायची आहे. तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्याप्रमाणे चौकोनी आकार जसा पाहिजे तसा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यांना आकार द्या. आणि शक्यतो कोणी शंकरपाळे मध्यम आकाराचे चांगल्या वाटतात. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळं शंकरपाळे तळायचे आहे. पहिले म्हणजे शंकरपाळे तळताना गॅस तुमचा तेल गरम झालेला पाहिजे आणि जेव्हा तळतात शंकरपाळे म्हणजे सोडल्या तर गॅस तेव्हा म्हणजे फुल पाहिजे आणि त्याच्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवरती तुम्हाला शंकरपाळी तळायची आहे. शंकरपाळीला लेअर येण्यासाठी कमी गॅसवरती तळायची आहे आणि त्याच्यावरती तेल असं उडत राहायचं आहे. नंतर 2-3 मिनटं त्यांना चांगला सेट होऊन द्यायचा आहे आणि मग नंतर हळूहळू असं त्याच्यावरती तेल उडवत द्यायचं आहे. आणि चांगलं बघा, कलर पण किती छान झालेला आहे. या शंकरपाळ्या खूप क्रंची, असे लेअरवाल्या आणि कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि जास्त दिवस टिकतात. अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्याला कलर पण किती छान झालेला आहे. अशा प्रकारे शंकरपाळे तुम्ही करून